सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकाच विषयाची चर्चा आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. पण आता या योजनेवर टांगती तलवार आहे का? राज्य सरकारने ही योजना बंद करावी किंवा तिला स्थगिती द्यावी, अशा प्रकारच्या याचिका कोर्टात दाखल झाल्या आहेत. यावर सुनावणी करताना कोर्टाने राज्य सरकारला नेमके काय फटकारले? काय खरोखरच महिलांना मिळणारे 1,500 रुपये बंद होणार? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत. मात्र या योजनेच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की राज्य तिजोरीवर आधीच कर्जाचा मोठा डोंगर आहे आणि अशा मोफत योजनांमुळे राज्याची आर्थिक स्थिती कोलमडू शकते. यावर सुनावणी करताना कोर्टाने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. कोर्टाने सरकारला विचारले की या योजनेसाठी लागणारा प्रचंड निधी नेमका कोठून येणार आहे? इतर विकास कामांच्या निधीत कपात करून ही योजना राबवली जात आहे का? कोर्टाच्या या प्रश्नांमुळे राज्य सरकारची काहीशी कोंडी झाली आहे. कोर्टाने सरकारला फटकारण्याचे मुख्य कारण म्हणजे या योजनेचा अंमलबजावणीतील घाई. कोर्टाने म्हटले की कोणतीही लोककल्याणकारी योजना राबवताना तिचे दीर्घकालीन आर्थिक नियोजन असणे आवश्यक असते. या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी रुपयांची गरज आहे. कोर्टाने असंही नमूद केले की जर राज्यावर 7 लाख कोटींचे कर्ज असेल तर अशा मोफत वाटपाच्या योजना राबवताना पारदर्शकता असायला हवी. याशिवाय काही याचिकांमध्ये असाही दावा करण्यात आलाय की ही योजना केवळ विशिष्ट वर्गाला डोळ्यासमोर ठेवून आणि निवडणुकीच्या फायद्यासाठी आणली गेली आहे. कोर्टाने सरकारला या योजनेचा सविस्तर आर्थिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे सरकारी गोटात सध्या खळबळ माजली आहे. राज्य सरकारने कोर्टात आपली बाजू मांडताना ठामपणे सांगितले आहे की ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. सरकारने स्पष्ट केले की या योजनेसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली असून बजेटमध्ये याचा समावेश आहे. मात्र कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंत या योजनेवर टांगती तलवार कायम राहणार आहे. जर सरकारने कोर्टाला निधीच्या नियोजनाबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत तर योजनेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर लाडकी बहीण योजना सध्या तरी सुरू आहे, पण कोर्टाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.